राम राम मंडळी, नमस्कार. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातून. बागपत जिल्ह्यामध्ये सीना कॉलनी मकान नंबर 42 मध्ये राहणारी वनिता देवी. वनिता देवी ही पेशाने एक टीचर असते. आपल्या गावाजवळून 7 किलोमीटर अंतरावरती एक स्कूल असतं. त्या स्कूलमध्ये ही टीचरचे काम करत असते, मुलांना शिकवत असते. वनिता देवी ही आपली आई यशोधरा आणि एकुलता एक मुलगा अमित सोबत अगदी आनंदाने राहत असते. कारण वनिता देवीच्या पतीचं 7 वर्षांपूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं. तेव्हापासून वनिता देवी आपल्या आईकडेच येऊन राहत होती आणि शहराजवळूनच काही अंतरावरती स्कूलमध्ये जॉब देखील करत होती. वनिता देवी रोज सकाळी 9 वाजता आपल्या स्कूलमध्ये मुलांना शिकवण्यासाठी एका ऑटो रिक्षाने जात असायची. अशा प्रकारे सर्व काही ठीकठाक होतं. असेच दिवस जात असतात तर एक तारीख येते. 3 जानेवारी 2026चा दिवस असतो. वनिता देवी ज्या ऑटो रिक्षामधून स्कूलमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात होती, तो ऑटो ड्रायव्हर आज तिच्या घरी आलाच नव्हता. आता जी वनिता देवी असते ही विचार करू लागते की कदाचित हा ऑटो ड्रायव्हर हे शहर सोडून गेला असेल. आता वनिता देवी परेशान होते, विचार करते की मी स्कूलमध्ये कशी जाणार. तर या वनिता देवीच्या घराजवळच एक मुलगा राहत असतो ज्याचं नाव असतं अतुल. अतुल हा देखील एक रिक्षा ड्रायव्हर असतो. आता ही वनिता अतुलला आवाज देते आणि आपल्याकडे बोलावून घेते. अतुल जेव्हा वनिताकडे येतो, वनिताला बोलतो की बोला टीचर, काय काम आहे. वनिता त्याला बोलते की मला स्कूलमध्ये जाण्यासाठी आज माझा ऑटो ड्रायव्हर आलेला नाही आहे, त्यामुळे तुझ्याकडे जी ऑटो आहे त्या ऑटोने कृपया मला माझ्या स्कूलमध्ये नेऊन सोड. अतुल ऐकतो आणि अतुल बोलतो ठीक आहे. अतुल आपली जुनी पुराणी ऑटो रिक्षा घेऊन येतो. वनिता टीचरला आपल्या ऑटोमध्ये बसवतो आणि तिच्या स्कूलपर्यंत नेऊन सोडतो. आणि त्यानंतर हा अतुल आपली ऑटो घेऊन पुन्हा घरी येतो. कारण बाकीचे भाडे मारण्यासाठी त्याची ऑटो रिक्षा ही खूप जुनी झालेली असते आणि ती रस्त्यामध्येच बंद पडत असते. अशा प्रकारे ही वनिता जी असते हिचं जेव्हा स्कूल सुटते, ही विचार करते की आता येथून पुढे या अतुललाच आपल्यासाठी परमनंटली ठेवून घेतलं पाहिजे. कारण अतुल हा अतिशय चांगला मुलगा दिसत आहे. आणि अशा प्रकारे ही वनिता आपल्या घरी निघून येते. आता जशी संध्याकाळ होते, संध्याकाळचे 7 वाजता, तर हा अतुल ऑटो रिक्षावाला या वनिता टीचरच्या घरी येतो. वनिता टीचरला बोलतो की मला 10,000 रुपयांची गरज आहे, कारण माझी ऑटो रिक्षा खराब झाली आहे, तिचं बारीक सारीक काम करायचं आहे. वनिता टीचर त्याला लगेच 10,000 रुपये देते आणि अतुल ऑटो रिक्षावाल्याला बोलते की मी तुला 10,000 देते, मात्र येथून पुढे दररोज नियमितपणे तू मला ऑटो रिक्षाने स्कूलपर्यंत सोडून देत जा आणि पुन्हा घेण्यासाठी देखील येत जा. अतुल ऑटो रिक्षावाला तिला होकार दर्शवतो आणि त्यानंतर ते 10,000 रुपये घेऊन आपली ऑटो रिक्षा नीट करण्यासाठी निघून जातो. आता मित्रांनो, येथून पुढे ही वनिता टीचर या अतुलच्या ऑटो रिक्षामध्ये बसूनच आपल्या स्कूलमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात असायची. अशा प्रकारे लगभग 1 महिना जातो. तर एक तारीख येते, 5 फेब्रुवारी 2026चा दिवस असतो. वनिता ही नेहमीप्रमाणे आपल्या स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार होते आणि लगभग 9 वाजता हा अतुल ऑटो रिक्षावाला देखील तिच्या घरावरती तिचा दरवाजा वाजवतो. जेव्हा वनिता टीचर दरवाजा उघडते, वनिता टीचरकडे बघून आज या अतुल ऑटो ड्रायव्हरची नियत पूर्णपणे खराब झाली होती. कारण तिची सुंदरता त्याला खूप भावली होती आणि या अतुल ऑटो ड्रायव्हरने विचार केला होता की काहीही झालं तरी या वनिता टीचरसोबत आज आपण वेळ घालवायची म्हणजे घालवायची. अतुल अनेक दिवसांपासून हा प्लॅन बनवत होता, मात्र वनिताला हा अतुल अतिशय चांगला मुलगा वाटत होता. अशा प्रकारे वनिता आता अतुलच्या ऑटो रिक्षामध्ये बसते आणि ऑटो रिक्षा स्कूलकडे जाऊ लागते. तर ही वनिता आता अतुलला बोलते की आज मला शहरामध्ये माझ्या मुलासाठी आणि आईसाठी कपडे देखील घ्यायचे आहे, त्यामुळे जसं स्कूल सुटेल तू मला घेण्यासाठी ये आणि त्यानंतर मला शहरामध्ये घेऊन चल. तेथे मला काही वेळ लागेल आणि त्यानंतर आपण लगभग संध्याकाळी रात्रीच्या 8 वाजेपर्यंत घरी निघून येऊ. आता हे सर्व ऐकून जो अतुल ऑटो रिक्षावाला असतो हा आणखी खुश होतो आणि त्याच्या पुढील कामास त्याला आणखी मदत मिळते. अतुल वनिता टीचरला होकार दर्शवतो आणि हे बोलणं सुरू असतानाच स्कूल देखील येऊन पोहोचते. आता स्कूलमध्ये जेव्हा वनिता टीचरला तो सोडतो, त्यानंतर हा अतुल काही भाडे मारू लागतो. या भाड्यांमधून या अतुलला चांगला पैसा मिळतो.
आणि हा भरपूर सारा पैसा आल्यामुळे हा अतुल आपल्या एका मित्राला अक्षयला कॉल करतो. अक्षय देखील एक ऑटो रिक्षावालाच असतो. अक्षय अतुलकडे येतो आणि हे दोघे योजना बनवतात की आज दारू प्यायची आहे. अशा प्रकारे अतुल 2 दारूच्या बाटल्या घेतो आणि दोघे एकांतात बसून दारू पिऊ लागतात. आता जशी दोघांना नशा होऊ लागते तर हा अतुल अक्षयला बोलतो की मी रोज माझ्या ऑटो रिक्षामध्ये एका सुंदर वनिता टीचरला या स्कूलमध्ये आणून सोडत असतो आणि पुन्हा घेऊन देखील जात असतो. जो अक्षय असतो हा त्याला विचारतो की वनिता टीचर दिसायला कशा आहे. एवढं सर्व ऐकून अतुल बोलतो की तू जर बघितलं तर तू विचार करशील की मी हिच्यासोबत आताच वेळ घालवावी का. आता एवढं सर्व ऐकून हा अक्षय अतुलला बोलतो की मग तू इतक्या दिवसांपासून कसली वाट बघत आहे. अतुल बोलतो की आज मला हे काम करायचं आहे. तर अक्षय बोलतो की मला देखील तुझ्या या प्लॅनमध्ये सामील करून घे. अतुल बोलतो काही हरकत नाही आणि त्यानंतर हा अतुल एक योजना बनवतो. इकडे वनिता टीचरच्या स्कूलची लगभग सुट्टी झालेली असते आणि वनिता टीचर स्कूलच्या बाहेर येऊन इकडे अतुल ऑटो ड्रायव्हरला कॉल करते. ऑटो ड्रायव्हर अतुलला बोलते की माझं स्कूल सुटलं आहे. अतुल आज फुल नशेमध्ये असतो. अतुल त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो, वनिताला आपल्या ऑटो रिक्षामध्ये बसवतो. आता त्यानंतर वनिता बोलते की आता सरळ ऑटो शहरामध्ये घे. अतुल तिला शहरामध्ये घेऊन जातो. जसं स्टॉप येतो ही वनिता बोलते की आता तू ऑटो रिक्षामध्ये बसूनच राहा, मी कपडे वगैरे घेते, लगभग मी 2 तासानंतर तुझ्याकडे येईन. आणि अशा प्रकारे वनिता ऑटो रिक्षामधून उतरून मार्केटमध्ये जाते. आपल्या मुलासाठी आपल्या आईसाठी कपडे वगैरे खरेदी करते आणि सर्व करून झाल्यानंतर या अतुल ऑटो ड्रायव्हरला कॉल करतात आणि त्याला आपल्या लोकेशनवरती बोलावून घेते. अतुल ऑटो ड्रायव्हर तिच्या लोकेशनवरती जाऊन पोहोचतो आणि त्यानंतर वनिता टीचरला तो आपल्या ऑटो रिक्षामध्ये बसवून घेतो. लगभग त्या ठिकाणावरून 2 किलोमीटर अंतरावरती जेव्हा ऑटो जाते, निर्जन ठिकाण असते, आजूबाजूला शेत असते. त्या ठिकाणी हा अतुल आपली ऑटो रिक्षा थांबवतो. आता एवढं सर्व बघून ही वनिता टीचर अतुलला विचारते की काय झालं. अतुल बोलतो की कदाचित ऑटो रिक्षामध्ये खराबी झाली आहे आणि त्यानंतर हा अतुल ते ठीक करण्याचं नाटक करतो, खाली उतरतो आणि त्याच्या मागोमाग ही वनिता टीचर देखील खाली उतरते. आता एवढं सर्व असताना या अतुलने अगोदर आपल्या मित्रासोबत नियोजन बनवलेलं असतं. जो अक्षय असतो हा देखील त्या ठिकाणीच अगोदरपासून तयारीत असतो. आता जेव्हा वनिता टीचरला हा अक्षय बघतो तेव्हा आपल्या खिशातून धारदार हत्यार काढतो आणि या वनिताच्या गळ्याला लावतो. तिला बोलतो की अजिबात आरडाओरड करायचं नाही, आम्ही दोघांनी मिळून प्लॅन बनवला आहे आणि आम्ही दोघेही तुझ्यासोबत या ठिकाणी वेळ घालवणार आहे, तू बस शांत राहायचं, जर आरडाओरड केली तर तुझा गळा येथे चिरून टाकेन. आता एवढं सर्व अचानक झालेलं बघून वनिता टीचर खूप जास्त घाबरते. ती ना ओरडू शकते ना काही करू शकते, कारण तिने जर काही हल्ला केला तर कदाचित जो अक्षय असतो हा तिचा गळा देखील चिरू शकत होता. आणि अशा प्रकारे अतुल असतो आणि अक्षय असतो दोघेही तिला जवळच्याच शेतामध्ये घेऊन जातात आणि त्या शेतामध्ये हिच्यासोबत दोघेही आळीपाळीने वाईट काम करू लागतात, घाणेरडं काम करू लागतात आणि तोपर्यंत करत राहतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही, यांची इच्छा पूर्ण होत नाही. एवढं सर्व करून झाल्यानंतर हे वनिता टीचरच्या तोंडाला रुमाल बांधतात, तिचे हातपाय तिच्याच ओढणीने बांधून टाकण्यात येतात आणि त्यानंतर दोघेही त्या ठिकाणावरून बाहेर येतात. जो अक्षय असतो याने अगोदरच दारूचा खंबा आणून ठेवलेला असतो. आता दोघेही बसून त्या शेतामध्येच त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात, कारण हे दोघेही अतिशय नशेडी मित्र होते. दोघांना जशी गर्द नशा होऊ लागते, दोघांचा पुन्हा प्लॅन बनतो. दोघे विचार करतात की आता हिच्यासोबत पुन्हा आपण वेळ घालूया आणि अशा प्रकारे या महिलेसोबत वनिता टीचरसोबत हे दोघे पुन्हा घाणेरडा आणि वाईट काम करत राहतात. वनिता टीचर ओरडू देखील शकत नव्हती, कारण तिच्या तोंडाला यांनी रुमाल बांधलेला होता. जेव्हा सर्व वाईट काम करून होतं तेव्हा जो अतुल ऑटो ड्रायव्हर असतो हा वनिताला धमकावून सांगतो की जर याबद्दल तू कोणाला सांगितलं तर मात्र आम्ही तुझ्या आईला, मुलाला आणि तुला देखील कायमस्वरूपी संपवून टाकू. आता एवढं सर्व हा अतुल जेव्हा धमकी देत असतो, त्याचा मित्र अक्षय बोलतो की फक्त धमकीने काही होणार नाही, हिचा आपत्तीजनक अवस्थेमधील व्हिडिओ बनवून घेऊ. आणि अशा प्रकारे अक्षय या वनिता टीचरचा आपत्तीजनक व्हिडिओ बनवून घेतो आणि त्यानंतर दोघांचा प्लॅन होतो. दोघे तिला ऑटो रिक्षामध्ये बसवतात आणि तिच्या घरापाशी नेऊन सोडतात आणि घरापाशी सोडल्यानंतर पुन्हा तिला धमकी देण्यात येते की तू याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही, जर सांगितलं तर तुझा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहे, हे विसरू नको. आता ही वनिता टीचर थकलेली, हारलेली, निराश झालेली तशीच आपल्या घरी जाते. मात्र
या वनिता टीचरची सर्वात मोठी चूक ही असते की ही याबद्दल ना आपल्या आईला सांगते ना कोण्या शेजाऱ्याला सांगते. अशा प्रकारे ही वनिता टीचर हिला इतका मोठा सदमा बसलेला असतो की ह्या घटनेनंतर ही वनिता टीचर लगभग 8 दिवस स्कूलमध्ये देखील जात नाही. आता असेच दिवस जात असतात तर एक तारीख येते 17 मार्च 2026चा दिवस असतो. अतुल ऑटो ड्रायव्हर आणि त्याचा मित्र अक्षय या वनिताला कॉल करतात आणि वनिताला बोलतात की तुला आज रात्रभर आमच्यासोबत हॉटेलमध्ये यायचं आहे, हॉटेलमध्ये आम्हाला तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे. वनिता टीचर त्यांना बोलते की तुम्ही अगोदरच माझ्यासोबत वाईट आणि घाणेरडं काम केलं आहे, आता येथून पुढे तरी करू नका. मात्र जो अक्षय आणि अतुल असतात हे तिला धमकी देतात, जर आली नाही तर व्हिडिओ व्हायरल करून देऊ. आता या व्हिडिओ व्हायरल बदनामीच्या भीतीने ही वनिता टीचर यांना बोलते की ठीक आहे, मी येण्यासाठी तयार आहे. अतुल ऑटो ड्रायव्हर बोलतो मी ठीक रात्रीच्या 8 वाजता तुझ्या घराजवळ येऊन थांबेन. आणि अशा प्रकारे जसे रात्रीचे 8 वाजतात ही वनिता टीचर आपल्या मुलाला जेवण देते, आईला जेवण देते आणि आईला सांगते की आज माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे, तिच्या बड्डेला मला जायचे आहे आणि कदाचित मी आज रात्री तिच्या घरीच मुक्काम करू शकते. एवढं सर्व सांगून ती घराबाहेर पडते तर अतुल ऑटो ड्रायव्हर अगोदरच ऑटो घेऊन तिची वाट बघत असतो. अशा प्रकारे ही वनिता त्याच्या ऑटोमध्ये बसते. हा अतुल ड्रायव्हर तिला त्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. हॉटेलजवळ अक्षय अगोदरच आलेला असतो आणि त्या ठिकाणी एक रूम बुक केला जातो. या रूममध्ये या वनिताला आतमध्ये पाठवतात. त्यानंतर अक्षय आणि अतुल योजना बनवतात की त्यांना दारू प्यायची असते. ते हॉटेलमध्ये दारू मागवतात आणि त्या रूममध्ये बसून दोघेही नशा करू लागतात. जेव्हा दोघांना चांगली नशा होते तेव्हा दोघेही या वनिता टीचरसोबत पुन्हा त्यांचं वाईट आणि घाणेरडं काम करू लागतात. लगभग पहाटेच्या 3 वाजेपर्यंत यांचा हा घाणेरडा खेळ सुरू असतो. वनिता टीचर फक्त सहन करत असते आणि एवढं सर्व करून झाल्यानंतर पुन्हा या वनिता टीचरला ऑटोमध्ये बसवतं आणि हा अतुल तिच्या घरापाशी आणून सोडतो आणि तिला पुन्हा धमकावून सांगण्यात येतं जर तू कोणाला सांगितलं तर तुझ्या मुलाला देखील मारून टाकू आणि तुझे व्हिडिओ देखील व्हायरल करून देऊ. अशा प्रकारे ही वनिता टीचर फक्त यांच्याकडून ब्लॅकमेल होत राहते. आता लगभग या गोष्टीला 20 दिवस होऊन जातात. जो अतुल असतो आणि अक्षय असतो हे दोघे एकमेकांमध्ये बोलत असतात की ही वनिता एक टीचर आहे आणि हिला चांगलं पेमेंट येत असतं, हिच्याकडून आपण पैसा देखील उकळला पाहिजे. अशा प्रकारे अतुल आणि अक्षय या वनिताला कॉल करतात आणि बोलतात की आम्हाला अर्जंटमध्ये 3 लाख रुपयांची गरज आहे. आता ही वनिता टीचर जेव्हा ही ऐकते तिच्या पायाखालची जमीन सरकते. वनिता बोलते माझ्यासोबत इतक्या वेळा घाणेरडं काम केलं आहे आणि आता पैसा देखील तुम्ही कसा मागत आहे, कृपया मला सोडून द्या. मात्र तिला पुन्हा धमकी देण्यात येते व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि अशा प्रकारे ही वनिता नाईलाजाने त्यांना बोलते ठीक आहे, मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे देऊन टाकेन. आणि अशा प्रकारे ही वनिता टीचर बँकेमध्ये जाते, पैसे काढून आणते आणि रात्रीच्या लगभग 8 वाजता वनिता टीचर आपल्या घराच्या बाहेर पडते आणि अतुल ऑटो ड्रायव्हरकडे ते पैसे देऊन टाकण्यात येतात. अशा प्रकारे अतुल आणि अक्षयने या वनिता टीचरला पुन्हा एकदा लुटले होते. तर असेच काही दिवस जातात. एक तारीख येते 21 मे 2026चा दिवस असतो. अतुल आणि अक्षयला या वनिता टीचरसोबत पुन्हा वेळ घालवावीशी वाटते आणि यावेळी संध्याकाळच्या 7 वाजता अतुल ऑटो ड्रायव्हर या वनिता टीचरला कॉल करतो आणि हिला बोलतो की आम्हाला आज रात्री पुन्हा तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे. आता एवढं सर्व ऐकून वनिता टीचरला कळून चुकते की हे नराधम मला सहजासहजी सोडणार नाही आणि वनिता टीचर एक भयंकर निर्णय घेऊन टाकते. त्यांना ती होकार दर्शवते. मात्र तो कॉल कट झाल्यानंतर ही वनिता टीचर सरळ आपल्या किचनमध्ये जाते आणि एक धारदार चाकू घेते, मेकअप वगैरे करते, चांगली साडी घालते आणि त्या साडीमध्येच तो धारदार चाकू लपवण्यात येतो. आणि जसे रात्रीचे 8 वाजता हा अतुल ऑटो ड्रायव्हर तिला घेण्यासाठी तिच्या घराबाहेर येतो, तशी ही वनिता टीचर आपल्या आईला खोटं सांगून घरातून बाहेर पडते आणि या अतुलच्या ऑटोमध्ये बसते. अतुल तिला पुन्हा त्याच हॉटेलमध्ये घेऊन जातो. मात्र आज अतुल आणि अक्षयला देखील माहीत नसतं की त्यांच्यासोबत काय प्रकार घडणार आहे. तर अशा प्रकारे वनिता टीचरला त्या रूममध्ये सोडतात आणि त्यानंतर अतुल आणि अक्षय दारूचा एक खंबा घेतात. हॉटेल रूममध्ये बसून त्या ठिकाणी दोघेही पेगला पेग लावू लागतात. आता यांना इतकी जास्त नशा झालेली असते की यांना अक्षरशः सुधरत देखील नसते की ते कोणत्या ठिकाणी आहे, कशासाठी आले आहे आणि त्यांना काय करायचं आहे. इतकं सर्व पिऊन झाल्यानंतर जो अक्षय असतो
याला ही वनिता टीचर बेडवरती बसलेली दिसते. आता एवढं सर्व बघून त्याची इच्छा होते आणि तो त्याचं घाणेरडं काम करण्यासाठी या वनिता टीचरकडे येतो. मात्र वनिता टीचरने अगोदरच आपल्या साडीतून धारदार चाकू हातामध्ये काढून ठेवलेला असतो. नशेमध्ये डुबलेला अक्षयला तो चाकू देखील दिसत नाही आणि तो तसाच तिच्या जवळ जातो, अगदी तिच्या अंगाजवळ जातो आणि त्यानंतर हे नशेमध्ये असल्याचा फायदा घेऊन रागावलेली वैतागलेली वनिता टीचर तो चाकू या अक्षयच्या पोटामध्ये खुपसते. एकदा खुपसून ती थांबत नाही. त्याच्या उपर ती 2-3 वेळा तो चाकू अक्षयच्या पोटात खुपसते आणि एवढा सर्व कल्लोळ झाल्यानंतर जो अतुल ऑटो ड्रायव्हर असतो हा देखील उठून जेव्हा इकडे बघण्यासाठी येतो, वनिता बघते तो देखील अतिशय नशेमध्ये आहे आणि याचा फायदा घेऊन ही वनिता या अतुलच्या गळ्यावरती देखील त्या चाकूने वार करते. त्याच्या छातीमध्ये, पोटामध्ये, पाठीमध्ये असंख्य वार त्या चाकूने करण्यात येतात. आता इकडे इतका सर्व गोंधळ, इतक्या सर्व किरकळ्या ऐकून जो हॉटेल मालक जितेंद्र कुमार असतो याला काहीसं वेगळं जाणवतो. हा विचार करतो की आपल्या हॉटेलमध्ये नक्की काय घडतंय. तो रूमपर्यंत जाऊन पोहोचतो तर आतमध्ये बघतो 2 मुलं रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेले असतात आणि जी महिला असते ही रक्ताने भरलेला चाकू घेऊन बेडवरती बसलेले असते. जितेंद्र कुमार त्वरित पोलिसात संपर्क करतो. लगभग 15 मिनिटात ठाणा प्रभारी आशुतोष कुमार आपल्या पोलीस टीमसह त्या हॉटेलमध्ये येतात आणि त्या रूममध्ये येऊन जेव्हा बघतात त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. 2 मुलांनी मृत्यूची गळा भेट घेतली होती. दोघे ही दुनिया सोडून गेले होते. त्यानंतर दोघांचे शव बरामद करण्यात येतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतात आणि इकडे वनिता टीचरला अटक करण्यात येते. पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येते आणि जेव्हा वनिता टीचरला विचारण्यात येते की तू या मुलांसोबत असं का केलं, तेव्हा ही वनिता टीचर आपली सर्व कहाणी पोलिसांना सांगते. वनिता टीचर पोलिसांना सांगते की हे दोघे ऑटो ड्रायव्हर होते आणि या अतुल ऑटो ड्रायव्हरसोबत मी नियमितपणे माझ्या स्कूलपर्यंत जात येत होते. मात्र याने याच्या मित्रासोबत मिळून माझ्यासोबत शेतामध्ये अगोदर घाणेरडा प्रकार केला. त्यानंतर माझा अश्लील व्हिडिओ बनवला. नंतर मला वारंवार धमकी देत राहिले आणि माझ्यासोबत वारंवार असे वाईट आणि घाणेरडं काम करत राहिले. माझ्याकडून यांनी आत्तापर्यंत 6 लाख रुपये देखील घेतले होते आणि या सर्व गोष्टीला कंटाळून मी अखेर हा निर्णय घेतला. एवढं सर्व वनिता टीचरच्या तोंडून ऐकून पोलीस देखील हैराण होतात आणि त्यानंतर या वनिता टीचर विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट वनिता टीचरला कोणती शिक्षा सुनावते. तर मित्रांनो मला सांगा, वनिता टीचरने अतुल ऑटो ड्रायव्हर आणि अक्षय ऑटो ड्रायव्हर दोघांसोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाचं मन दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.